लेक जन्मली की ती लेक लाडकी झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये. तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपली लाडकी बहीण योजना आणलेली आहे. अहिल्याबाई होळकर माध्यमातून आपण स्टार्टअपसाठी महिलांना मोठं आर्थिक सहाय्य देतोय. महिला दिनानिमित्त आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर. ताई, महा MTV मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही हे क्षेत्र निवडण्यामागे नेमकं कारण काय आणि कुणाकडून प्रेरणा मिळाली? माझ्या घरामध्येच राजकारण आहे माझ्या जन्माच्या आधीपासनं आणि राजकारणाच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची सेवा करू शकतो हे मी लहानपणापासूनच बघितलं आणि त्यामुळे साहजिकच 10-12 वर्ष कार्यकर्ती म्हणून काम केल्यानंतर मी आज इथपर्यंत पोहोचलो. राजकीय क्षेत्रात एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून कोणत्या अडचणींना सामोरं जावं? महिला सक्षम आहे किंवा महिला नेतृत्व मान्य करण्यासाठी लोकांना थोडंसं जड जातं. त्यामुळे स्वतः म्हणजे दुपटीनं काम करावं लागतं प्रत्येक ठिकाणी, की आम्हीही रात्री अपरात्री लोकांच्या मदतीला जाऊ शकतो. पोलीस स्टेशनच्या केसेस असो, हे सगळं म्हणजे सिद्ध करावं लागतं त्या त्या प्रसंगी आणि ते केल्यानंतर निश्चितच लोक पण आपल्याला नेता मानतात किंवा आपल्या पाठीशी राहतात. सामान्य माणूस ते मंत्रीपद हा प्रवास कसा होता? राजकारणातला राजकारणाच्या सुरुवातीपासून तसं मला खडतर प्रवास राहिलेला आहे. पण दुसऱ्या स्टर्ममध्ये माझ्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मंत्रीपद दिलं, त्यामुळे आनंद होतोय. आणि गृहिणी ते एक लोकप्रतिनिधी, हे समीकरण कसं खरं तर खूप मोठं म्हणजे मनावरती दगड ठेवून आपण आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबियांना सोडून बराच वेळ आपल्या स्वतःच्या कामासाठी द्यावा लागतो. ही फक्त राजकारणातल्या स्त्रीला नाही, मलाच एकटीला नाही, कुणीही जी स्त्री बाहेर पडते स्वतःच्या करिअरसाठी, तिला तिची जी मानसिक घालमेल होत असते त्याची जाणीव मला आहे. आणि हे राजकारण म्हणजे 24/7 कमिटेड अशा पद्धतीचं काम करावं लागतं. कारण की स्वतःच्या कुटुंबियांपेक्षा जो आपण क्षेत्र जे कार्यक्षेत्र आहे ते आपलं कुटुंब असं समजून काम करतो. त्यामुळे साहजिक स्वतःच्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष होतं. त्याचं कुठे ना कधी वाईट वाटतं. पण ठीक आहे, आपण जी जबाबदारी स्वीकारली आणि लोकांनी आपल्याला, जनतेने स्वीकारलेला आहे, मग ती मोठी जबाबदारी असं समजून आपण वेळ जास्त देत असतो. स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ देता येतो? नाही, खूप कमी वेळ मिळतो. बरं, आता लवकरच अर्थसंकल्प सादर होईल, तर त्या अर्थसंकल्पातून महिलांसाठी काय अपेक्षा आहेत? बघा, म्हणजे भारताच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सुद्धा महिलांना सक्षम करण्यासाठी ज्या योजना केंद्रातील मोदीजींनी आणलेल्या आहेत आणि राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेल्या, त्या आतापर्यंत कधीच आणल्या नव्हत्या. म्हणजे लेक जन्मली की ती लेक लाडकी झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये. तिचं शिक्षण मोफत केलंय, उच्च शिक्षण सुद्धा मोफत केलंय. ती प्रेग्नंट झाली की तिला मोदीजींच्या माध्यमातून मातृवंदना योजनेतून लाभ मिळतोय. तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपली लाडकी बहीण योजना आणलेली आहे. बचत गटाच्या माध्यमातून लखपती दिदी बनवल्या जात आहे. अहिल्याबाई होळकर माध्यमातून आपण स्टार्टअपसाठी महिलांना मोठं आर्थिक सहाय्य देतोय. आमच्या गावाकडच्या दिदी त्या ड्रोन पायलट झालेल्या आहेत. म्हणजे सगळ्या पातळीवर, मग STचं भाडं असू दे 50%, प्रत्येक पातळीवर म्हणजे पहिल्यांदा ह्या इतिहासात ह्या राज्यातल्या महिला एक सक्षम महिला दिन अशा साजरा करताय मला असं वाटतंय. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या महिलांना काय संदेश? की सगळ्यांनी जी वेळ देऊ शकतं त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. कारण इथून खऱ्या अर्थाने चांगल्या मनाने जर काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपण लोकांची सेवा करू शकतो. एकीकडे महिला एवढ्या पुढे जात असताना त्यांच्या सुरक्षेचाही मुद्दा सध्या प्रकर्षाने पुढे आलाय, तर तो सोडवण्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा करणार? केंद्रातील मोदीजींच्या सरकारने महिलांवर अत्याचार, मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवरती कडक कायदे आणलेले आहेत. त्याची अंमलबजावणी सुद्धा आपल्या राज्यामध्ये सुद्धा तातडीने केली जाते. अत्याचार, अन्याय करणाऱ्याला तातडीने पकडलं जातं, त्याला कठोर शिक्षा सुद्धा होते. पण बऱ्याच वेळा आपण बघतोय की ओळखीच्यांकडनंच अत्याचार, अन्याय महिलांवरती झालेले असतात. अशा वेळी महिलांनी शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सक्षम राहणं, कठोर राहणं हे गरजेचं आहे. राज्यातील महिलांना महिला दिनाच्या कशा शुभेच्छा? राज्यातील महिलांना शुभेच्छा देते की तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला. कॅमेरामॅन अलेक चाळकेसह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.